हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते की सगळे खूप छान मजेत असणार. मस्त थंडीचा जो आहे छान गारगार एक्सपिरियन्स सगळेजण घेत असणार. सो मला थंडी खूप जास्त आवडते, म्हणून मी एवढी एक्सायटेड आहे अबाउट थंडी. सो मी इथे सकाळी सकाळी हे जे काम करायला घेतलेलं आहे आणि मागच्या 15 दिवसापासून ही बेडशीट मी जी होती अंथरून ठेवलेली होती आणि आता म्हणलं हिला वॉश करूयात. आणि आजचा जो टॉपिक आहे आपला, जो मी थंबनेलमध्ये टाकलेला आहे की प्रत्येक म्हणजे घरातल्या हाऊसवाईफला, होममेकरला, तुम्ही बाहेर जाऊन काम करा तरीही जी किंमत असते ना घरात, एक विदाऊट म्हणजे न काही त्याचं चार्जेस घेता जे लोक काम करतात म्हणजेच बायका, त्यांना अजिबात बऱ्यापैकी किंमत नसते. काहींना असते, काहींना बऱ्यापैकी नसते. सो तुम्ही कितीही काम करा, काहीही करा, आणि जरा वेळ तुम्हाला जो शांततेचा मिळत असतो, तुम्ही मोबाईल पकडून बसलात आणि मग तेव्हा लगेच बोललं जातं की काय करतेस तू, किती मोबाईल बघतेस, असं तसं, हे की नाही. तर घरातले लोक बरेच असतात, नॉट जस्ट एक, असे बरेच असतात बोलणारे. आणि हे प्रत्येकजण जे आहेत ना, हे आपल्या लाईफमध्ये हा एक्सपिरियन्स घेत असतो आणि स्वतःला खूप जास्त दुःखी करून घेत असतो. आणि ऑफकोर्स मीही करून घेत होती, पण आता मी सोडलं आहे स्वतःला दुःखी करून घेणं. मी या गोष्टींपासून स्वतःला दूर करण्यासाठी खूप काही प्रयोग केलेले आहेत आणि आता मला या गोष्टींचं कोणी कितीही बोललं तर मला जास्त हर्ट जे आहे होत नाही. तुम्ही इथे बघताय माझं बऱ्यापैकी जो बेड होता व्यवस्थित आवरून झालेला आहे, सगळं मी त्याला फटकारून काढलेलं आहे. आणि तुम्ही म्हणजे खिडकी उघडा नको उघडा, किती धूळ असो नको असो, जी धूळ यायची असते घरात ती येते म्हणजे येते. आणि इथे रोज मला जे आहे या बाकीच्या ज्या डेडिकेटेड वस्तू आहेत त्या क्लीन करून ठेवायच्या असतात. म्हणजे मी स्वतःसाठी ही हॅबिट बनवून घेतलेली आहे. कोणी मला बोलत नाही क्लीन केलं किंवा नाही केलं तर, आणि बोललंही जातं जेव्हा ही गोष्ट 8-10 दिवसापर्यंत जी आहे पुढे ढकलली जाते किंवा क्लीन नाही होत, आणि मग तेव्हा बोललंही जातं की काय करतेस तू, हे की नाही, असं बोललं जातं. पण असो, मी सवय करून घेतली की माझं घर आहे, मला व्यवस्थित आवरून ठेवायचं आहे आणि मी ते काम माझं आहे म्हणून मी करते आणि आनंदी होऊन करते. आणि इथे माझी बेडशीट लावून झालेली आहे आणि बेडरूम असा मस्त तयार झालेला आहे. मी घरातली साफसफाई करते कारण मला आवडतं. सगळ्यात महत्त्वाचे आहे की आपल्या कामाला आपली आवड जर बनवून घेतली तर कामं थोडे सोपी वाटायला लागतात आणि आवडीची वाटायला लागतात. ही एक महत्त्वाची टीप आहे. कुठलंही काम करताना स्वतःला आनंदी ठेवलं की ते कामाचं ओझं वाटत नाही. आणि आपलं घर आहे, आपल्याला स्वच्छ ठेवायचं आहे, छान व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवायचं आहे, ह्या विचारांना जे आपण काम केलं तर आपण दमतो देखील कमी. हा माझा एक्सपिरियन्स आहे. प्रत्येकाच्या बाबतीत हे वेगळं होऊ शकतं. आणि इथे मी जी बेडशीट होती छान अशी भिजवायला घातलेली आहे. आणि जे सिंक वगैरे असतं, मी नेहमीच्या म्हणजे रोजच्या रोज मी हे असं नॉर्मल जे आहे ना हँडवॉशने वगैरे क्लीन करून घेत असते. अगं तुम्हाला माहीत नसेल म्हणून सांगते, आमच्या इथे प्रचंड हार्ड वॉटर जे आहे खूप जास्त असतं आणि एका दिवसातच सिंक असो, बाथरूम असो किंवा मग बेसिन असो, हे सगळ्या ज्या गोष्टी असतात ह्या खूप जास्त खराब होऊन जातात. आणि वीकली आहे ना, म्हणजे आठवड्यातून एकदा मला एकदम हार्ड अशी यांची क्लिनिंग करावी लागते. आणि रोजच्या कामांची जर आपण स्वतःला जर एक रुटीन बनवून घेतली तर ते कामांची आपल्याला सवय होऊन जाते. आणि दररोज हे जे कामं असतात हे कधी सुटत नाही. जसं की जेव्हाही अंघोळ झाल्यानंतर कपडे धुण्याची वेळ येते तेव्हा मी कपडे भिजवत घालायला आले की 5 मिनटात, हे जे फक्त 5 मिनटं लागतात आणि 5 मिनटात हे सगळं मी क्लीन करून घेते, मिरर वगैरे क्लीन करून घेते. आणि हे जे असतं बाथरूम एकदम चकाचक होऊन जातं. आणि जेव्हा कपडे वॉश करून होऊन जातात तेव्हा खालची जी टाईल असते ती व्यवस्थित क्लीन करून घेते. आणि आठवड्यातून एकदा एक डीप क्लिनिंग माझी होत असते नेहमी. कधीतरी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल की हार्ड वॉटर कशा पद्धतीने काढायचे असतात. आणि हे जे तुम्ही IKEAमधून मी घेतलेलं होतं, शेवटी तुम्हाला दाखवायचं राहिलं होतं, इथे वरच्या साईडला एक लावलेलं आहे जिथे माझे शॅम्पू वगैरे सगळे व्यवस्थित आहेत, ते राहून जातात. याचीच गोष्ट करत होती आणि खूप छान आहे. तुम्ही IKEAत गेले तर नक्की घ्या. रोज कपडे धुणं, झाडू मारणं, घर पुसणं, स्वयंपाक करणं, त्याची रोज सकाळ संध्याकाळ ब्रेकफास्टची भांडी आवरणं, ह्या व्यतिरिक्त देखील जर कोणी घरात CCTV लावला आणि आपले कामं नोटीस केले ना तर लोकांना कळेल की, म्हणजे घरातल्या व्यक्तींना महत्त्वाचं म्हणजे की आपण जी 9 ते 5ची ड्युटी करतो त्यापेक्षा आपली ड्युटी ही सकाळी उठेपासून तर रात्री झोपेपर्यंत असते. आणि रात्री झोपेत देखील झोपण्याच्या 1 तासापूर्वी आपण उद्या काय करणार आहोत याचा विचार करत असतो. पण असो, ह्या गोष्टी समजण्या पलीकडे आहेत लोकांच्या. त्यामुळे माझं एकच म्हणणं आहे, आणि मी या गोष्टीवर खूप विचार करून करून दमले आहे, तर एकच आहे, आपल्या कामांना आपण एन्जॉय करा. कामांना ओझं न समजता आपली एक छान हॅबिट
म्हणून त्यांना जे आहे लाईफमध्ये त्याला आपल्याला घेऊन घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला त्या कामाचं कधीही ओझं वाटत नाही. सो इथे मी आता काय करते, मी तुम्हाला आजची जी बायकांची रुटीन आहे ते सांगण्यासोबत माझीही रुटीन तुमच्यासोबत शेअर करते आहे. रेग्युलर कामं सोडून काही वेगळी कामंही घरात होत असतात, प्रत्येकांच्या घरात होत असतात. आणि मी जितकं कामं करते, माझ्या घरात फक्त 3 व्यक्ती आहेत आणि तुमच्या घरांमध्ये कदाचित 3पेक्षा जास्त व्यक्ती असतील. तो एक व्यक्ती वाढला की त्याची कामं वाढतात, 2 व्यक्ती वाढले की अजून कामं वाढतात. आणि घरामध्ये कधी कधी कुणाच्या घरात 5-5, 6-6 लोकं असतात, म्हणल्यावर एवढे कामं असतात. सो मी तुमच्या सगळ्यांच्या भावना समजू शकते, माझ्यापेक्षा जास्त कामं तुम्ही करत असणार याची मला खात्री आहे. सो इथे मी काय करते, कोथिंबीर वगैरे वॉश करून ठेवलेली होती आणि मी नेहमी कोथिंबीर काय करते, वॉश करून तिला थोडी ड्राय करून घेते, व्यवस्थित अशी कापडात गुंडाळून ठेवते आणि तिचं पाणी सुकलं की तिला छान बारीक कट करून डब्यात ठेवून देते. म्हणजे पुढचे 5-7 दिवस जेवढी ही कोथिंबीर मला टिकणार आहे, मला प्रत्येक वेळा तिला कट करून टाकायची गरज पडत नाही आणि तिथे माझा टाईम जो आहे तो वाचत असतो. आणि महाराष्ट्रीयन म्हणलं म्हणजे, आणि तुम्ही जर आपल्या घरात नेहमी मसाल्याची भाजी होतच असते, आठवड्यातून कमीत कमी 3 दिवस तर कुठे गेले नाहीत. आणि त्यासाठी खोबरं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि प्रत्येक वेळा मसाल्याची भाजी करताना किंवा खोबऱ्याचा कुठलाही पदार्थ बनवताना ते प्रत्येक वेळा त्याला कापणं, त्याला भाजून घेणं आणि मग त्याला मिक्सरमध्ये बारीक करणं, या गोष्टीपासून वाचण्यासाठी, त्यावेळची जी धावपळ आहे ती कमी करण्यासाठी मी प्रत्येक वेळा खोबरं असं जास्त क्वांटिटीत कापून छान त्याला भाजून घेते आणि गार झाले की मिक्सीमधून त्याला बारीक करून त्याची पेस्ट बनवून ठेवते, जेणेकरून ते खराबही होत नाही आणि त्या वेळाचं काम आपलं प्रत्येक वेळाचं वाचत असतं. आणि कांदा आणि लसूणसोबत म्हणजे टमॅटो वगैरेचं भाजताना खोबरं भाजणं हे थोडं कठीण जात असतं. त्यामुळे तुम्ही ही जी टीप आहे नक्की तुमच्या लाईफमध्ये अप्लाय करा, तुम्हाला खूप जास्त हेल्प मिळणार आहे. आणि आता दुपारची वेळ होती आणि माझ्याकडे वेळ होता आणि प्रत्येक गृहिणी हे दुपारच्या वेळेमध्ये काही 5 मिनटाचा 10 मिनटाचा टाईम असला की त्यांच्या किचनचे जे कानेकोपरे असतात किंवा घरातला कुठला तरी कानाकोपरा आपण घेऊन बसलेलो असतो आणि तो क्लीन झाल्यानंतर कधी कधी तो नोटीस होत असतो किंवा तो नोटीस नाही देखील होत असत. आणि त्या गोष्टीचं ॲप्रिशिएशन असतं, जे आपल्याला म्हणलं पाहिजे कोणीतरी की वाव तू हे छान केलंस, बरं झालं तू हे केलंस आणि हे मस्त दिसतंय, असं जे कोणी ॲप्रिशिएशन आपल्याला कोणीही करत नाही आणि त्या गोष्टीचं जास्त दुःख होत असतं. सो या गोष्टीतून बाहेर पडणं खूप जास्त महत्त्वाचं आहे, कारण आपण जर अपेक्षा करत राहिलो की कोणी मला काहीतरी बोललं पाहिजे, सो जस्ट स्वतः करा, 2 मिनटं शांत व्हा सगळं काम झाल्यावर आणि स्वतःला म्हणा वाव तू किती छान केलंस, आणि बस तुम्हाला नंतर दुसऱ्यांकडून अपेक्षा करण्याची गरजच नाही पडणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आपल्याला कोणी आपलं स्तुती करत नाही कामांची तर आपल्याला वाईट वाटतं. सो मला असं वाटतं की आपण आपल्या मुलांना ती स्तुती करणं शिकवलं पाहिजे, जेणेकरून ते मोठे झाल्यावर त्यांच्या लाईफमध्ये ते ही स्तुती करणं ते कंटिन्यू करतील. आणि हे जे प्रॉब्लेम आपल्या लाईफमध्ये येतात, मेंटली आपण जे डिस्टर्ब होत असतो की कोणी आपल्याला चांगलं म्हणलं नाही किंवा काही म्हणलं नाही, तर हे त्यांच्या लाईफमध्ये ते फेस नाही करणार. ते प्रत्येकाला त्यांच्या कामाचं ॲप्रिसिएशन द्यायला जर आत्तापासून शिकत असतील तर त्यांच्या लाईफमधला ॲटलिस्ट आपण हा एक प्रॉब्लेम कमी करू शकतो. असं म्हणून आपण त्यांच्यासोबत हे कामं केले पाहिजे, त्यांच्या कामांना आपण म्हणलं पाहिजे की तू किती छान केलं आहेस, म्हणजे तेही आपल्याला म्हणतील आणि त्यांनाही सवय पडेल की आपल्याला हे म्हणायचं आहे म्हणून की कुणी चांगलं करतं आहे तर आपण बोललं पाहिजे. आणि ह्या गोष्टी करता करता कामांमध्ये त्यांनाही आपण इन्व्हॉल्व करू शकतो. आणि इथे तुम्ही बघितलं असेल की खूप कमी स्पेस होता आणि मी क्लीन करून खूप छान असं स्पेस तिथे क्रिएट करून घेतलेला आहे. क्लीन करायला स्टार्ट केलं तेव्हा तिथे एक डब्बाही बसणार नव्हता आणि व्यवस्थित रचून ठेवलं, तर आता मला जागा तिथे झालेली आहे. म्हणजे काही काम करताना मला वेळ मिळाला तर मी तिथे काही सामान ठेवायचं आहे तर लगेच तिथे ठेवू शकते. आणि त्यानंतर हे जे मी तुम्हाला माझं काम दाखवते हे अजिबात रिलेटेड नाही आहे, हे मी फक्त माझ्या मेंटल हेल्थसाठी करते. मी प्रत्येक वेळा तुम्हाला सांगत असते, गार्डनिंग किंवा डेकोर आयटम बनवणं, DIY बनवणं, पेंटिंग करणं, ही आपली हॅबिट आपण कुठली ना कुठली जपली पाहिजे. आठवड्यातून 2-3 दिवस या गोष्टीसाठी आपण टाईम दिला पाहिजे. तुम्ही बघितलं असेल की सकाळपासून मी माझ्या रेग्युलर कामांव्यतिरिक्त खूप कामं केले आणि आता जवळजवळ 4 वाजले असतील आणि माझी बॉडी दमली जरी असली ना, पण हे काम करण्यासाठी कारण हे मला आवडतं आहे म्हणून मी याला खूप एन्जॉय करून करणार आहे. म्हणून माझी जी मेंटल हेल्थ आहे, जे माझं आता जे पण काही बॉडी डिस्टर्ब झाली आहे, याच्यानं काय होईल की माझं आवडीचं काम केलं की बॉडी चार्ज व्हायला लागते. आपण कुठल्याही आवडीचं काम केलं की आपलं जे माइंड असतं ते
ते फ्रेश व्हायला लागतं आणि हे माझं आवडीचं काम आहे. असे बरेच कामं आहेत. मला DIY करायला देखील खूप आवडतं. गार्डनिंग तर माझा फेवरेट सब्जेक्ट आहे. माझ्याकडे खूप प्लांट्स आहेत. मी माझा खूप वेळ जो आहे तो प्लांट्समध्ये घालवत असते आणि तुमच्यासोबत शेअर देखील करत असते. तुम्ही गार्डनिंग करत नसाल तर जस्ट 1-2 रोपटं तुम्ही घरात घेऊन या आणि मग स्टार्ट करून बघा आणि तुम्हाला त्यांच्यावर प्रेम व्हायला लागेल. ते खराब व्हायला लागेल तर तुमचा जीव जळायला लागेल की हे का होतं आहे म्हणून, आणि तुम्ही अजून प्लांट्स आणणार. आणि ट्रस्ट मी, हे खूप चांगलं एक उपाय आहे. प्रत्येक हाऊसवाईफने कुठला ना कुठला आपला छंद जपलाच पाहिजे. आणि बघता बघता इथे माझी तुळशी देखील लावली गेलेली आहे आणि छान हँगिंग बास्केट देखील मी तयार करून घेतली आहे इथे. आणि मातीत खेळणं मला आवडतं असं तुम्ही म्हणू शकता. आणि इथे त्यानंतर आता जरा वेळ होता, पियाचा मला स्टडी घ्यायचा होता आणि तिला म्हटलं चल आपण जरा पिस्ता निवडूया. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की थंडी आता थोडेच दिवस उरलेले आहे. सो जे ड्रायफ्रूट्स आहेत ते जास्तीत जास्त खा. केमिकलवाले प्रोडक्ट्सवर तुम्ही जे खर्च करत असाल की आपण हे फाउंडेशन घेऊया, मेकअपचे प्रोडक्ट घेऊया, त्यावर थोडा कमी खर्च करा. मी असं म्हणते की आय नो ड्रायफ्रूट्स महाग आहेत, पण त्या महागड्या गोष्टी पण खूप जास्त महाग असतात, मेकअपचे प्रोडक्ट्स वगैरे. त्यातून एक गोष्ट स्किप करून तुम्ही एक कुठले ड्रायफ्रूट्स घेऊन येऊ शकतात आणि तुम्ही तुमच्या परिवारासोबत खाऊ शकता, जे तुम्हाला लाँग लास्टिंग इफेक्ट तुमच्या बॉडीसाठी करून देईल. आणि इथे मी पियाला घेऊन बसते, म्हणजे ती निवडता निवडता खाते देखील आणि तिला आवड पण निर्माण होते. सो ती तिचं फायनली स्टडी घेऊन आलेली आहे आणि इथे आम्ही हे काम करता करता स्टडी देखील करणार आहोत. आणि घरचे व्यक्ती हे काम विसरून जातात, जे सगळ्यात मोठं काम असतं मुलांना घडवणं. आणि ती घरातली प्रत्येक बायको जी असते ती करत असते. सगळ्या बायांचं काम हेच असतं की मुलांना घडवणं, पण हे गोष्टी निग्लेक्ट होऊन जातात. पण असू देत, सगळ्यांना इग्नोर करू द्या. तुम्ही तुमच्यासाठी करा सगळे कामं आणि आपण हॅप्पी राहिलं पाहिजे कुठल्याही कामांनी. आणि इथे मी माझा जो हा व्हिडिओ आहे थोडं तुम्हाला मोटिवेट केलं असेल अपेक्षा करते. आणि मी इथे व्हिडिओ संपवत आहे. अपेक्षा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, आणि हो जर आवडला असेल तर याला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. माझे असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. सो मेक शुअर कोणी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.